महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष सन्माननीय राजसाहेब ठाकरे हे नेहमीच मराठी भाषेसाठी आग्रही असतात। आज मला वाटतं राज्य सरकारने जो 1 मे पासून नियम लागू केला आहे मराठी भाषा सक्तीचा, तर मला असं वाटतं त्याचं पालन आपण केलंच पाहिजे। ज्या राज्यात आपण राहतो तिथली मातृभाषा आपण शिकलीच पाहिजे। परप्रांतीयांनी 4 मेला आंदोलनाचा इशारा दिलाय, तर मला असं नक्कीच वाटतं की राज्य सरकारने त्यांच्यावर कारवाई केली पाहिजे। आज महाराष्ट्राने नेहमीच परप्रांतीय लोकांना एक बोलतात ना की आपण नेहमी एक आईप्रमाणे सर्वांना सामावून घेतलं आहे की रोजगारानिमित्त आज बाहेरची लोक येऊन इथे रोजगार करतायत, आपण कधी त्यांना विरोध नाही केला। बट जर ते आपल्या मातीचा सन्मान राखणार नसतील तर नक्कीच आपण त्यांच्या विरुद्ध ठामपणे उभे राहू, एवढंच मी ते सांगतो। आणि 4 तारखेला जे त्यांचं आंदोलन आहे, तर मला असं वाटतं कुठेतरी आपण एकजुटीने त्यांच्या विरुद्ध उभे राहिलो पाहिजे। हा आंदोलन यशस्वी होणार नाही हे तर नक्कीच आहे, आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेना नक्कीच मराठी माणसासाठी नेहमीच झगडत राहील आणि त्यांच्या पाठीशी उभी राहील। अनेक जे परप्रांती आहेत त्यांना मराठी भाषा येत नाही, त्यासाठी काय पुढाकार असेल? त्यासाठी आपण प्रशिक्षण लावूया त्यांचे। प्रताप सरनाईक पण म्हणाले त्या दिवशी की आपण त्यांच्यासाठी क्लासेस चालू करूया। मराठी स्टिकरचा मोहीम हाती घेतलाय, हे परप्रांतीयांमुळेच आम्हाला हाती घ्यावा लागला आहे। शिस्तीत जर त्यांनी तयारी दाखवली असती की आम्ही मराठी भाषा शिकू, ज्या राज्यात तुम्ही राहताय त्या राज्याची भाषा शिकणं अनिवार्य आहे। प्रत्येक राज्याला त्याच्या भाषेचा अभिमान आहे, तसंच आम्हालाही महाराष्ट्रामध्ये मराठी भाषेचा अभिमान आहे। शिस्तीत त्यांनी शिकली असती, ही मोहीम आम्ही हाती घेण्याची गरजच नव्हती। ते त्यांच्या संपावर ठाम आहे, तर आम्ही आमच्या मराठी भाषेवर ठाम आहोत। 15 लाख रिक्षावाले जर संपावर जाणार असतील, 15 लाख मराठी रिक्षावाले आम्ही उतरवू आमच्या राज्यात रिक्षा, आमच्या मराठी भाषेकरांच्या माणसाच्याच चालणार। बाकी त्यांना काय करायचंय करू दे, आम्ही बघून घेऊ। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।